मान्सून उद्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमनास अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। विदर्भासह कोकणात आज पावसाचा अंदाज आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात सुद्धा वादळी पावसाची शक्यता आज आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस कोसळणार आहे। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केरळच्या उमरठ्यावर पोहोचलेला मान्सून पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे। शेतकरी मित्रांनो, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे। नाशिकच्या घाटमाथा परिसरातही विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो। तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात। तसेच घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 24 तासाचे सविस्तर हवामान अंदाज। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।